अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे। नवीन वर्षातील हा पहिलाच सण आहे। तसा तर नवीन वर्ष आपलं मराठी नुसार गुढीपाडव्यापासून चालू होत असतो। हे इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीपासून नवीन वर्ष हे चालू झालेलं आहे। त्यामुळे त्यातील पहिला सण आहे तो आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या दिवशी आपले करण्यासाठी जे उपाय आहेत ते तुम्हाला थोडक्यात मी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यंदा मकर संक्रांत कशावर आलेली आहे याबद्दलची ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर यंदाची मकर संक्रांत ही आलेली आहे, वाघावरती बसून आलेली आहे। उपवाहन आहे तो आहे घोडा आणि मकर संक्रांती देवी ही कुमारिका आहे। पिवळं वस्त्र तिने परिधान केलेलं आहे आणि केशरी रंगाचा टिळा तिने लावलेला आहे। हातामध्ये गदा घेतलेला आहे। अशा पद्धतीने ती यंदा मकर संक्रांत ही वाघावर बसून आलेली आहे। त्यामुळे आपल्याला पिवळी साडी ही त्या दिवशी घालायची नाही, वर्ज्य करायची आहे पिवळी साडी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी। कारण पिवळं हे लाल हे आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या कलरला खूप मान दिला जातो। पण संक्रांती मातेने ही पिवळी साडी परिधान केलेली आहे, त्यामुळे आपल्याला ही पिवळी साडी त्या दिवशी घालायची नाही, ही वर्ज्य करायची आहे। अशा पद्धतीने ही थोडक्यात माहिती आहे। त्यानंतरची या दिवशी करण्यासाठी जे उपाय आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी छोटेसे 2 उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 2 ते 3 उपाय सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत। अतिशय प्रभावदायी ठरले जातात ते उपाय, म्हणून तुम्हाला मी त्या दिवशीच करण्यासाठी हे उपाय मी सांगणार आहे। तुम्हाला घरामध्ये आपल्याला खूप कटकटी होत असतील, एकमेकांचं जमत नसेल, घरामध्ये सारखे वारंवार भांडणं होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 लोटा जल घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे घेऊन तुम्हाला सायंकाळच्या वेळेस तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे। शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्याच्यासोबत तुमचे भांडण होत आहे, ज्याच्यासोबत तुमचं पटत नाहीये, सारखं किरकिरी होत आहे, त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि हे लोटा जल तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप केला तरीही सुद्धा चालत असतो। पण त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे। तुमच्या ज्याच्यासोबत भांडण होत आहे, घरातली व्यक्ती आहे तिच्यासोबत तुमचं भांडण होत आहे, तर त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे जल आहे ते अर्पण करायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा लोटा जल घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा टाकायचा आहे, अगदी थोडासा मोठा बघून टाका तुम्ही गुळाचा खडा, आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुमच्या घरातले मुलं रात्री नीट झोपत नाहीत, सारखे चिडचिड करत असतात, किरकिर करत असतात, छोटे बाळ असतात ना ते किरकिर करत असतात, तर त्या बाळांसाठी हा उपाय करायचा आहे। 1 लोटा जल घ्यायचा आहे, पण छोटासा लोटा घ्या तुम्ही जल, त्यामध्ये गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि हे सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी जाऊन तुम्हाला शिवपिंडीवरती तुम्हाला हे अर्पण करायचं आहे। आणि त्यातलं चमचाभर जे जल आहे ते गुळाचं पाणी आपण जे शिवपिंडीवरती आपण अर्पण करणार आहोत त्यातलंच तुम्हाला 1 चमचाभर त्यामध्येच राहू द्यायचं आहे, किंवा तुम्ही पिंडीवरती टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे ते खालून धरायचं आहे आणि ते तुमच्या बाळाला प्यायला द्यायचं आहे। अगदी तुम्हाला 1 चमचा का होईना त्यांना हे जल पाजवायचंच आहे। कारण हे जल त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय जर केला तर तुमच्या मुलाचे हे चिडचिडपणा, किरकिरपणा, मुलं शांत रात्री झोपत नाही हे तुमचं सगळं त्यांचं कमी होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला हे आवर्जून हा उपाय आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे। त्यानंतरचा उपाय तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच जण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात, पण प्रत्येकाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं हे शक्य होत नाही। त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी स्नान करायचं आहे। तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि हे टाकून तुम्हाला त्या दिवशी स्नान करायचं आहे। बघा आता प्रत्येकाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं हे शक्य होतच नाही। तुम्ही जर घरच्या घरी जर तीळ टाकून आणि गंगाजल टाकून तुम्ही जर स्नान केलं तर तुम्हाला पवित्र नदीवरती स्नान केल्याएवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटेसे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत। आणि यंदा मकर संक्रांती ती आहे ती वाघावर बसून आलेली आहे आणि तिचं
उपवाहन आहे तो आहे घोडा आणि तिने पिवळे वस्त्र हे परिधान केलेले आहेत। अशा पद्धतीने हे थोडक्यात माहिती आहे जे संक्रांतीच्या दिवशीचे उपाय तुम्ही करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगलेले आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। हे आपण छोटे छोटे उपाय आहेत, हे आपण जर कधी केले विशेष तिथीवरती तर त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतो। त्यामुळे आपल्याला हे उपाय आहेत शिवपिंडीवरती ते तुम्हाला सायंकाळी जाऊन करायचे आहेत। सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला हे उपाय आहेत ते करून यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला छोटेसे उपाय आहेत ते संक्रांतीच्या दिवशी करायचे आहेत। खूप छोटे उपाय आहेत पण याचे तुम्हाला प्रभाव आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत असतात, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा। श्री स्वामी समर्थ।